वेगवेगळ्या खात्यांच्या बदल्या हा एक विषय त्याच्यामध्ये आहे. वेगवेगळा मी आता हेच विषय परत परत किती वेळा मांडायचे. मी मागच्या वेळेला शिंदे साहेब होते त्यावेळेला सांगितलं होतं, शिंदे साहेबांनी मला सांगितलं होतं, मी आपल्याकडे लिहून पण पाठवलं ते, की भरत कळसकर नावाचा एक आरटीओ मध्ये अधिकारी होता, ज्याच्या बाबतीमध्ये मी मागच्या अधिवेशनामध्ये त्याने जवळजवळ 310 लोकांकडे असिस्टंट इन्स्पेक्टर टू इन्स्पेक्टरच्या प्रमोशनसाठी 50-50, 60-60 लाख रुपये मागितले. आपण नाही आपण केली ऑनलाईन. मी सांगितलं, आपण सांगितलं होतं की त्याची काय कुंडली असेल ती आपण बांधून टाकू. मागच्या वेळेचं आपलं हे उत्तर आहे. आणि म्हणून आपल्याकडे ते पाठवलं, त्याला प्रमोशन देऊन टाकलं. खरमाटेचं म्हणा, खरमाटे रिटायर झाला, हा दुसरा, हा त्याच लेवलचा माणूस असेल असं, पण तो केला नाही ना. मी तेच तर माझी अपेक्षा आहे. जसं खरमाटेच्या माटी तुम्ही EOW लावलं, त्याला त्यावेळेला ईडी वाल्यांनी नेलं, त्याची सगळी चौकशी केली, त्यात तोच नाही ह्याला पण लावा ना. अशा पद्धतीचा अधिकारी असेल आणि त्याचं प्रमोशन झालं असेल तर मी तुम्हाला सांगतो त्याचा पूर्ण बंदोबस्त करू. धन्यवाद. मी हेच म्हणजे पाठवले होते पुरावे, आपल्याकडे पुरावे पाठवले होते, त्याची हे व्हिडिओ ऑडिओ क्लिप पाठवली होती की त्याचं भाषण, की तुम्ही बिंदास पैसे खा, मी बघतो काय करायचं, म्हणजे सगळं दिलं होतं. पाहिजे तर मी आपल्याकडे परत पाठवतो आणि आपण घ्या डिसिजन, एवढा मला नक्की माहिती आहे. आणि मागच्या वेळेला मी हे प्रताप सरनाईकांना सांगितलं होतं की म्हटलं तुमच्यावरती माझा बिलकुल आरोप नाहीये, मंत्री म्हणून त्यांच्यावरती माझा बिलकुल आरोप नव्हता, पण माझं हेच म्हणणं होतं की एवढं सगळं तुम्हाला दाखवून दिल्याच्या नंतर आपण त्याला प्रोटेक्शन करत असाल आणि त्याला जर प्रमोशन देत असाल तर नाईलाज असतो माझं बोट तुमच्याकडे जातंय. कारण नाहीये, प्रताप सरनाईकांवरती मी आरोप केलेलाच नव्हता आणि मी त्यांच्याकडे मागणी केली होती, पण त्याला प्रमोशन दिलं. आता प्रमोशन दिल्यावर मी असं समजतो की त्यांचा वरच असतंय त्याला, आणि म्हणून माझं की ठीक आहे आता आपण मागणी केली म्हणून तो विषय मी तसं काढत नाही. असेच जे विषय आहेत की ज्या बदल्यांमध्ये, बढत्यांमध्ये जे काय बऱ्याचशा भानगडी होत चाललेल्या आहेत, बरेचसे विषय या माध्यमातून आपल्याकडे आलेले आहेत, ह्याच्या बाबतीमध्ये बदल्यांचं एक धोरण आहे. जसा खरमाडे तुमच्या लक्षात राहिला आहे तसे प्रत्येक खात्यामध्ये बरेच लोक आहेत, त्यांना पण लक्षात ठेवा ना. ही खाती जशी कसं आहे, आम्हाला चेपण्यासाठी काही लोकांची नावं तुम्ही लक्षात ठेवली, तशी नाही मला माहिती आहे की तो कसा शेवटच्या दिवशी त्याचा विषय आला. मी पण या सभागृहात खूप वर्ष आहे, त्याची सगळी चौकशी करा. आणि मी एकच सांगितलं की त्याला काही कारवाई करा त्याच्यावरती, मी त्याच्या बिलकुल येणार नाही. फक्त प्रश्न असा आहे की जेव्हा आम्ही पण सांगतोय, आम्ही सांगतो म्हणून करू नका, तुम्हाला वाटलं योग्य तर करा, 100% योग्य असेल तर करा, मी सांगतो म्हणून करूच नका. दुसरा विषय असा आहे की आपण महामंडळ स्थापन केलेली आहेत. या महामंडळामध्ये ही महामंडळ ज्या वेळेला स्थापन केली तेव्हा एक उद्देश म्हणून महामंडळ स्थापन केली जातात, की आपण जी महामंडळ स्थापन करतो ती स्थापन करण्याच्या मागचा उद्देश काय असतो की त्या समाजाला, त्या घटकाला आपण न्याय द्यावा. जसं आता आपण एक महामंडळ स्थापन केलं की जे स्वयं पुनर्विकासाचं केलं, प्रवीण दरेकरनं त्याचा अध्यक्ष केला, पण ह्याच्या पैशाचं काय, त्याला पैसे कोण देणार. आता इथे हेमंत पाटील बसलेत, हळदीचं एवढं मोठं काम ते बाळासाहेबांच्या निवाने करतायत, प्रत्येक वेळेला रडतात पैसे नाही दिले म्हणून. आता हे आपण आहात म्हणून दिलेत, मग प्रवीण दरेकरला कोण देतंय पाठीमागे. अरे नाही ना, तो तेच रडतोय, तो म्हणतो माझी बँक खाली करताय सरकारच्या चक्कर मध्ये. तर तेच म्हटलं की आमचं म्हणणं एवढंच आहे की सरकारचा उद्देश जर महामंडळ बनवणं असेल आणि त्या महामंडळाचा उद्देश जर सामाजिक लोकांना न्याय देण्याचा असेल तर ह्या सामाजिक लोकांना न्याय देण्यासाठी निधीची देखील तरतूद केली पाहिजे, त्यांना निधी देखील दिला पाहिजे, एवढीच माझी मागणी आहे. नाही मी आता संपवतोय. काय मध्ये 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 उत्तर द्यायला आले, फक्त लेखी भाषणानुसार उत्तर देणार नाहीये, त्याच्यामुळे तुम्ही म्हणूनच माझं मत असं आहे. मी आता संपवतो माझा विषय. माझा विषय हाच आहे
की 259च्या प्रस्तावामध्ये आम्ही विरोधी पक्ष म्हणून जी काय बाजू मांडतो किंवा विरोधी पक्ष म्हणून जे काय मुद्दे मांडतो, आता गेल्या 4 अधिवेशन, हे 5वं अधिवेशन आहे. या 5 अधिवेशनामध्ये विरोधी पक्षाने वेगवेगळ्या मागण्या केल्या, विरोधी पक्षाने केल्या, सरकारी पक्षाने केल्या. आणि ह्याच्या बाबतीमध्ये सरकारने बऱ्याच वेळेला, म्हणजे मग उपमुख्यमंत्री शिंदे साहेब असतील, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील, त्यावेळेला अजितदादा होते, या वेळेला त्या घटनांची चौकशी करण्यासाठी SIT स्थापन केल्या. आपण, आम्हाला ही माहिती हवी आहे की ह्या सगळ्या SIT आपण स्थापन केल्या, या SITचं पुढे झालं काय? कारण शेवटी SIT स्थापन झाल्यानंतर त्या SIT स्थापन झाल्यानंतर त्या SITचा एक ऍक्शन टेकन रिपोर्ट येतो. हा ऍक्शन टेकन रिपोर्ट अजून मी तरी गेल्या 5 अधिवेशनामध्ये कुठल्याही SITचा ऍक्शन टेकन रिपोर्ट बघितलेला की आपण आतापर्यंत जे काय या सगळ्या विधिमंडळात जे काय चर्चा झाल्या, ज्याच्यात आपल्याला वाटलं सरकारला की याच्यामध्ये चौकशी होणं गरजेचं आहे, याच्यात कारवाई होणं गरजेचं आहे, ज्याच्यात आपण SIT तयार केलेली आहे, या SIT किती झाल्या, त्या SITचे ऍक्शन टेकन रिपोर्ट काय आहेत, ते कृपया आपण संपवतोय मी. आपलं असं बोलणं झालं होतं की 5:30 पर्यंत कामकाज संपवायचं आहे. त्यांनी असं सांगितलंय की फक्त अंतिम आठवडा प्रस्तावच होईल आता, आणि फक्त विरोधी पक्ष. असं प्रवीणजी, तुम्ही गटनेते आहात, तुम्ही पाहिजे तर तुम्ही सभापतींशी बोलून या. त्यांनी जे आम्हाला इथून सांगितलं सगळ्यांना की फक्त विरोधी पक्षाचे सभासद बोलतील, त्याच्यानंतर समजा विधानसभा चालू असेल. दरेकर साहेब, आपण किती शिस्तप्रिय सभासद आहात, किती अभ्यासू बोलता. असं शेवटच्या क्षणामध्ये असं नसतं करायचं. माननीय सभापती साहेबांनी जे निर्देश दिले ते मी सांगते तुम्हाला. माझी बरं, त्यांचं पूर्ण तर होऊ द्या. हे त्यांचं पूर्ण होऊ द्या आणि पाहिजे तर सभापतींना विचारून या. 5 मिनिटं थांबवावं. माझी शेवटची मागणी अशी आहे की गेल्या 5 अधिवेशनामध्ये, हे 5वं अधिवेशन आहे, ज्या 5व्या अधिवेशनामध्ये एक फक्त शेवटचा विषय आहे, जो विषय, एकच मिनिट, की पर्यावरणाचा एक विषय, फक्त 2च मिनिटं मी मांडतो. पर्यावरणाच्या बाबतीमध्ये मी इथे 350 एकर मुंबईमध्ये जी जागा मॅनग्रोव्ह कापली आणि भरणी टाकली, याच्यावरती वारंवार अंतिम आठवड्याला त्याच्यावरती चौकशी अजून झालेली नाही, गुन्हा दाखल झालेला नाही. गुन्हा दाखल झालाय, कारवाई झालेली नाही. आता मुंबई सारख्या शहरामध्ये 350 एकर जागा जाते आणि शासन बघत नाहीये. आता दहिसरला मॅनग्रोव्ह कापत होते म्हणून मनसेचे आणि शिवसेनेचे काही कार्यकर्ते जाऊन त्याला थांबवलं, म्हणून उलटी केस घेऊन आमचे सगळे कार्यकर्ते 10 दिवस आतमध्ये ठेवलेले आहेत. आजही ते कार्यकर्ते आतमध्ये आहेत. काय गुन्हा आहे? जयस्वाल नावाचा एक बिल्डर आहे, जवळजवळ त्याने 13 मोठ्या रूम बांधून टाकल्या मॅनग्रोव्ह कापून कांदिवलीला. आम्ही काय करणार? म्हणजे पर्यावरणाचा ऱ्हास होतो हे आम्ही बघायचं नाही. आणि जर त्याच्यामध्ये अडवायला गेलो तर अडवायला जो जातो त्या अडवायला जाणाऱ्या माणसालाच आपण आतमध्ये टाकून देत आहे. त्यामुळे मला असं वाटतं की हे जे सगळं जे काही चाललंय हे सगळं अतिशय वाईट पद्धतीने चाललंय आणि त्याच्यामुळे आपण त्याच्या बाबतीत लक्ष घालणं. मुंबईची जमीन, महत्वाची जमीन लोक येऊन बाहेरचे खातायत. पर्यावरण, कांदळवन वाचवण्यासाठी आपण दिवस रात्र प्रयत्न करतायत आणि अशा ठिकाणी आपण कुठली कारवाई करत नाही. अमरावतीमध्ये एक जमीन घोटाळा झालेला आहे. इकॉनॉमिकल विकर सेक्शन साठी जवळजवळ हा जो आरक्षित जागा होती याची म्हणजे इकॉनॉमिकल विकर सेक्शन साठी आरक्षण असलेली जागा ही कमर्शियलला विकून टाकली. आणि अशोक राठी आणि सौरभ पनपालिया हे त्याच्यामधले 2 बडनेरामधले लोक आहेत ज्यांनी या जागा विकून टाकल्या. आता यांची काही चौकशी होणार आहे की नाही? दिवसा ढवळ्या रिझर्वेशन मधल्या जागा विकून टाकायच्या, जागा गडप करून टाकायच्या, हे जे सगळं चालू आहे. आणि मग अशा गरिबांसाठी असलेलं रिझर्वेशन, अशा गरिबांसाठी असलेल्या जागा आपण काढून घेणार आणि विरोधी पक्षाने काय बोलायचंच नाही. हे सगळे विषय मला 100% माहिती आहे, याची उत्तरं काय आता येणार नाहीत.
उत्तरं तयार आहेत. फक्त चौकशी करू, बघू. आमची एकच अपेक्षा आहे, जे आतापर्यंत आम्हाला आश्वासनं दिली आहेत त्याची चौकशी कधीपर्यंत करणार, जे काय SIT आतापर्यंत बनल्या आहेत या SITचा ऍक्शन टेकन रिपोर्ट कधी घेणार, आणि जर SIT बनलेल्या असतील आणि त्याचा ऍक्शन टेकन रिपोर्ट नसेल, किंवा एक सरळ काम करा, गेल्या 5 वर्षातल्या SIT वरती एक श्वेतपत्रिका काढा, व्हाईट पेपर येऊ देत, त्या व्हाईट पेपर मध्ये सगळ्या गोष्टी येऊ देत, आतापर्यंत काय काय झालं ते. ही मागणी आहे माझी, सरकारने मान्य करावी. जर त्याला खरोखर SIT मधनं सगळ्या गोष्टी बाहेर काढायच्या असतील, कोण जर लपलेले चुपलेले चोर असतील तर त्यांनी SITची माझी मागणी मान्य करावी, आणि ती मागणी ते मान्य करतील अशी अपेक्षा व्यक्त करतो. विरोधी पक्षाचा आवाज म्हणून 259चं शस्त्र जे काय मी वापरलंय, हे शस्त्र आपण आपल्या बहुसंख्य मतांचा आधार घेऊन बोथट करू नका, आणि ते बोथट करणार नाही अशी अपेक्षा व्यक्त करून मी माझं भाषण संपवतो. धन्यवाद.